नमस्कार, मी विशाल परदेशी. या विशेष शो मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. मराठा आरक्षणाची अग्निपरीक्षा या आपल्या विशेष बातमीपत्रात आज आपण वेगवेगळ्या घडामोडी जाणून घेणार आहोत, चर्चा करणार आहोत. उद्यापासून सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावरील सुनावणी पुन्हा सुरू होणार आहे. 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर ही सुनावणी होते. मात्र मराठा आरक्षणावरील राज्यात जर आपण लक्षात घेतलं तर आरक्षणाला घेऊन वातावरण चांगलंच तापलंय. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा मतप्रवाह जो आहे तो समोर आल्यानंतर आता आरक्षणावरून मराठा ओबीसी आमनेसामने आल्याचं चित्र आहे. ओबीसी आरक्षणात मराठा समाज वाटेकरी होत असल्यानं ओबीसी अधिकच आक्रमक झाले. ओबीसी आरक्षण बचावासाठी नेते आणि समाजानं आंदोलन करायला सुरुवात केली आहे. काही झालं तरी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देणार नसल्याची भूमिका स्पष्ट करण्यात आली आणि त्यामुळे पुढील काळात मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आणि त्यावर चर्चा करणार आहोत मराठा आरक्षणाची अग्निपरीक्षा या खास कार्यक्रमातून. उद्या सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षणावर सुनावणी होणार आहे आणि याच संदर्भात आमदार विनायक मेटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे. विनायक मेटेंनी या पत्रातून काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले. वकील उपसमितीने नेमकं काय काम केलं आणि उद्याच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयात काय भूमिका मांडणार याबद्दल अन्य याचिकाकर्त्यांशी चर्चा केली नाहीये. तसंच याआधी वकील आणि सरकार बेजबाबदारीने वागलं म्हणून कोर्टात भूमिका स्पष्ट होऊ शकली नाही आणि यावरही मेटेंनी नाराजी व्यक्त केली आणि त्यामुळे आता शैक्षणिक स्थगिती तसंच प्रवेश, नोकर भरती या मुद्द्यांवर सरकारने लक्ष द्यावं अशी मागणी मेटेंनी केली आहे. दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणावरती काय प्रतिक्रिया दिली आज कोल्हापुरात पाहूयात. मी एवढंच म्हणेन की सरकारने याच्यामध्ये अतिशय तयारीने गेलं पाहिजे. कधीच मंत्री दिल्लीमध्ये जात नाही, ह्यावेळेला जाईल असं वाटतंय. कधीच ॲडव्होकेट जनरल जात नाही, त्यावेळेला जाईल असं वाटतंय. आणि खूप ताकदीने आपण ही केस लढू आणि त्याच्यामधून जी स्थगिती मिळाली ती कॅन्सल व्हायला पाहिजे याची मी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो. ओबीसी आरक्षणामध्ये घुसखोरी नको या मागणीकरता आज बीड शहरामध्ये ओबीसी आरक्षण बचाव मोर्चा काढण्यात आला आणि या मोर्चामध्ये शेकडो ओबीसी बांधव रस्त्यावरती उतरले होते. मराठा समाजाला आरक्षण द्या, मात्र स्वतंत्र आरक्षण द्या, ओबीसींमध्ये नको अशी मागणी यावेळी मोर्चेकऱ्यांनी लावून धरली. त्यामध्ये मोठ्या संख्येने महिला, तरुण, तरुणी, पुरुष सहभागी झाले होते. त्यात पारंपरिक वेशभूषा आणि व्यवसाय, उद्योग याचे देखावे लक्ष वेधून घेत होते. तर यावेळी जर ओबीसी आरक्षणाला धक्का लावला तर रक्ताचे पाठ वाहतील असा इशारा महिला मोर्चेकऱ्यांनी दिला. ओबीसी आरक्षणामध्ये घुसखोरी नको म्हणून बीडमध्ये आज ओबीसी समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात येतोय. या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात महिला सुद्धा सहभागी झालेल्या आहेत. त्या महिलांना काय वाटते आपण त्यांना विचारणार आहोत. काय सांगाल, आज तुम्ही मोर्चामध्ये सहभागी झाला? आजच्या मोर्चामध्ये मुख्य विषय हा आहे की बाळासाहेब सरडे नावाचा जो व्यक्ती आहे त्यांनी हे आमचं ओबीसीचं आरक्षण रद्दबादल व्हावं म्हणून याचिका दाखल केलेली आहे. तर आम्ही शासनाकडे हाय मागतो की त्यांनी शासनाने चांगला वकील लावावा आणि त्याची फेटाळणी पूर्ण ती याचिकाच रद्दबादल करून टाकावी. कारण हे सरासर आमच्यावर अन्याय केल्यासारखं आहे आणि आम्ही आमच्यावर अन्याय होऊ देणार नाही, एवढंच आमचं म्हणणं आहे. ओबीसीवरती अन्याय होतो, तुम्ही सुद्धा या मोर्चात सहभागी झालात, आता तुमचं काय आहे? फक्त मराठ्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे, पण आमचं ओबीसीचं आरक्षण न धक्का लावता त्यांना आरक्षण देण्यात यावे. माझं पण तेच म्हणणं आहे, ओबीसीला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्यावे. आमचा काही विरोध नाही आहे, पण आमच्यावर अन्याय नाही झाला पाहिजे एवढीच आमची इच्छा आहे. मोठ्या संख्येने सहभागी झाला त्या ठिकाणी हा मोर्चा काढला जातो. बऱ्याच ठिकाणी मोर्चे सुद्धा निघालेले आहेत. मग सरकारची भूमिका कशी वाटते? सरकारची भूमिका एकदम बरोबर नाही आहे. आज आमच्या ओबीसी समाजावर अन्याय आहे. आज ओबीसीला नोकऱ्या नाही, शेतीबाडी नाही, काहीच नाही. म्हणजे धंदा पाणी करून खातात, कबाड कष्ट आतापर्यंतही केलं, इथून पुढे बी तेच करावं लागणार आहे. ओबीसीचं आरक्षण जे आहे ते ओबीसीला तसंच राहू द्यावं. त्या आरक्षणाला धक्का न लावता त्या मराठ्याला आरक्षण द्या, आमचं त्याच्याबद्दल काहीही म्हणणं नाही. पण आमच्या ओबीसीला आरक्षणाला धक्का न लावता त्यांना स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे एवढीच आमची मागणी आहे. आणि आमचं जर आरक्षण देण्यात आलं तर आम्ही रस्त्यावर उतरू
आणि आज महिला म्हणा आमच्या महिला भगिनी जे आहेत जिजाऊच्या लेकी तर त्यांना आज इथं ह्याच्या दुपटीने आम्ही असं रक्ताचा सडा करू. मराठा समाज ओबीसीत राहिला तर आमचं आरक्षण कमी होईल ना. आम्ही कोणाकडे बघणार? मुळातच आमचं आरक्षण ओबीसीचं आरक्षण हे तुटपुंज दिलेलं आहे. त्याच्यात सुधारणा करायचं शासनाने सोडूनच दिलं, पण आहे त्या आरक्षणावर जर गदा आणत असेल तर ते काही योग्य नाही. पाहतो या महिलांचा हा आक्रोश आहे की ओबीसी मध्ये इतर आरक्षण नको. आता अगोदरच ओबीसीचं आरक्षण हे थोडं आहे, त्यामध्ये पुन्हा आणखी मराठा समाजाचे असेल तर आरक्षण शिल्लक राहणार नाही. कॅमेरामन प्रकाश जाधव सोबत सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड. याच विषयी बोलण्याकरता आपली मुद्दे मांडण्याकरता आपल्यासोबत आहेत शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे, त्याचबरोबर मराठा आरक्षणामधील याचिकाकर्ते दिलीप पाटील आपल्यासोबत आहेत आणि ओबीसी अभ्यासक श्रावण देवरे. मी श्रावण देवरेंपासून सुरुवात करतो. याचं कारण असं की आज बीडमध्ये जो मोर्चा काढण्यात आला, श्रावण देवरेजी, संभाजीराजे छत्रपतींनी स्पष्ट केलंय की आम्हाला ओबीसी मधनं आरक्षण नको, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली आहे. असं असताना ओबीसी समाज का आक्रमक होतोय? नाही, हे बघा, यांच्या ज्या काही घोषणा आहेत किंवा यांच्या ज्या काही मागण्या आहेत या वारंवार बदलत असतात. मराठा समाजामध्ये काही लोक म्हणतात आम्हाला स्वतंत्र आरक्षण पाहिजे, काही लोक म्हणतात आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे, आणि प्रवीण गायकवाडांसारखे जे संभाजी ब्रिगेडचे नेते आहेत ते म्हणतात की आम्हाला ईडब्ल्यूएस मधून आरक्षण पाहिजे. आता खरा प्रश्न हा आहे की सुप्रीम कोर्टामध्ये नेमकं काय होऊ शकतं त्याच्यावर आपण बोललं पाहिजे. त्याचं कारण असं की ओबीसी आरक्षणावर टांगती तलवार आहे. याचं कारण असं की न्यायमूर्ती गायकवाड आयोगाने मराठ्यांना एससीबीसीचा दर्जा दिलेला आहे. एससीबीसी म्हणजेच ओबीसी. मराठ्यांना ओबीसीचा स्टेटस देऊन टाकल्यामुळे हे मराठा समाजाचे लोक केव्हाही कोणत्याही क्षणी सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून हे ओबीसीच्या आरक्षणामध्ये घुसू शकतात. आणि म्हणून ओबीसी हा भयग्रस्त झालेला आहे, भीतीग्रस्त झालेला आहे. आणि म्हणून सर्वसामान्य कुटुंबातले लहान मुलांपासून तर स्त्रियांपासून तर मोठ्या माणसांपर्यंत अगदी म्हातारे कुत्रे सुद्धा हे मोर्चामध्ये येतात, रस्त्यावर उतरतात. याच्या मागे नेमकं आपण त्यांच्या भावना आपण समजून घेतल्या पाहिजेत की जर मराठा समाज जर ओबीसी मध्ये येऊन बसला तर ती जी बहीण म्हटली, आमची महिला भगिनी म्हटली मोर्चामधली, की जर ओबीसी मराठामध्ये जर ओबीसी मराठा समाज जर ओबीसी मध्ये आला तर खऱ्या ओबीसींना शिपायाची सुद्धा नोकरी मिळू शकणार नाही. सगळ्या नोकऱ्या या मराठा समाजाचे लोक घेऊन जातील. ही जी काही भीती आहे सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये, ओबीसीच्या मनामध्ये ती भीती रास्त आहे. बरं, दिलीप पाटील यांना विचारूया. श्रावण देवरेजी, दिलीप पाटलांकडे मी जातो. दिलीप पाटीलजी, आपण या विषयातले याचिकेकर्ता आहात. उद्यापासून पुन्हा एकदा सुनावणी सुरू होते. आता श्रावण देवरेंचं म्हणणं आपण ऐकलं, काय आपण सहमत आहात? पहिली गोष्ट लक्षात घ्या की श्रावण देवरे साहेब असतील, गेवरे साहेब असतील किंवा ओबीसी नेते आहेत, ओबीसी समाज कधी मराठ्यांच्या विरोधात नाही आहे. लक्षात घ्या, ओबीसी नेते आहेत, वडट्टीवार असतील, भुजबळ साहेब असतील, हे भडकावून स्टेटमेंट देतात, मंत्री असून देतात, समाजाला मिसगाईड करायचा प्रयत्न करतात. ते ओबीसी समाजानं कधीही असं म्हटलेलं आहे, मराठा समाज असा म्हणत नाही लगेच आतापर्यंत की आम्हाला लगेच ओबीसी मध्ये पाहिजे आहे. पहिली गोष्ट एक लक्षात घ्या, जी सुप्रीम कोर्टात जी याचिका चालू आहे त्यामध्ये एससीबीसी म्हणजे त्यामध्ये ओबीसीचा काही संबंध येत नाही. ओबीसीना बाजूला ठेवून ते आरक्षण आहे. त्यासाठी मराठा समाज आत्ता लढायला लागलाय. मग मराठा समाज जर का वेगळ्या पद्धतीने एससीबीसी मागत असताना तुम्ही पहिली गोष्ट गेवरे साहेबांनी एक सांगायला पाहिजे की मराठा समाजाला जेव्हा हायकोर्टातली केस काही संबंध असताना हायकोर्टातले केस याचिका मराठ्यांच्या विरोधात टाकणारे कोण? तुमचे ते आपले जे हे आहेत, काय नाव त्याचं, हरिभाऊ राठोड साहेब, हे हायकोर्टात येत होते. आणि हे सगळे जण मराठा समाजातला जर का ओबीसी मध्ये आम्ही मागत नसताना, त्यावेळी काही मागणी नसताना तुम्ही मराठा आरक्षण मिळू नये म्हणून प्रयत्न करता. पहिलं याचं उत्तर द्यायला पाहिजे. दुसरी गोष्ट असं त्यांचं म्हणणं आहे की जर का सुप्रीम कोर्टात जर का काय असा निकाल लागला, पहिली गोष्ट लक्षात घ्या की मराठा समाजाचं एससीबीसी आरक्षण जे सुप्रीम कोर्टात आहे, आपण देवाकडे प्रार्थना करूया किंवा आपण असं दे आणि स्टे जर उठला त्यानंतर कोर्टामध्ये निर्णय होईल ना. आणि जे काय बाळासाहेब सराटेंच्या बद्दल काही स्टेटमेंट करतात ते महत्वाचं त्यातलं असं आहे
की बाळासाहेब सराटेंनी याचिका जे एक 1.25 वर्षापूर्वी केलेली आहे बर आणि त्यांनी कोर्टात याचिका केलेली आहे. ती काय सरकारकडे मागणी केली किंवा बाळासाहेब सराटे काही हे नाही आहे. त्यांनी कोर्टात सांगितलंय की तुम्ही जर का असं आहे त्याचा रिव्ह्यू करा म्हणून. आणि जर कोर्टाच्या पद्धतीनं असेल, जर का तुमचं खरोखर जर का ओबीसीच्यातलं काही, ओबीसी नाही म्हणत मी, ओबीसीच्या काही 1-2 जाती आहेत त्या लोकांचं जर का आरक्षण जर का खरोखर जर का लिगल असेल तर तुम्ही भीता कशाला? तुम्ही हे मोर्चे कशाला काढायला लागलाय? बर आणि चितावणीखोर हे का करायला लागलाय? अशा चितावण्या दिल्यामुळे एक लक्षात घ्यायला पाहिजे, गेवरे साहेबांनी किंवा आम्ही भुजबळ साहेबांना सांगतो, वडट्टीवार साहेबांना सांगतो की सामाजिक स्वास्थ्य आपण बिघडवायला लागलाय. मराठा समाजाला काही आता भगिनी म्हणल्या अशा पद्धतीनं रक्ताचे पाठ होते, हे काय शब्द झाले? एक लक्षात घ्या, हजारो वर्षापासून मराठा समाजानं हे महाराष्ट्र घडवण्यात, हे देश घडवण्यात मराठ्यांचं रक्ताचे पाठ वाहिलेत आणि त्यातनं देश घडलेला आहे, हे लक्षात घ्या. रक्ताचे पाठ काय आम्हाला नवीन नाही आहेत. आणि तुम्हीच जर आमचे रक्ताचे पाठ हे करतो, अशा पद्धतीची चितावणीखोर जर करत असाल तर आम्ही त्याचा निषेध करतो. आणि दुसरी गोष्ट लक्षात घ्या, असे जर का हे असतील, गेवरे साहेब असतील, भुजबळ साहेब असतील, वडट्टीवार साहेबांना सांगतो की जर का हे सगळं थांबवा, नाहीतर मराठा समाज तुमच्या विरोधात जाईल. आम्ही ओबीसीच्या विरोधात जाणार नाही. हे तुमचे काय 2-4 लोक आहेत, त्यांच्या विरोधात जर समाज जर का एकदा उठला तर तुम्हाला पळताभुई थोडी मी विनायक मेटेंकडे जातो. दिलीप पाटीलजी, विनायक मेटेंजी, राज्यातले जबाबदार नेते, ओबीसी नेते यांनी खरं तर मराठा विरुद्ध ओबीसी असं चित्र न निर्माण करता दोघांना एकत्रित बसून त्यांच्यातले समज गैरसमज दूर करणं गरजेचं आहे. आणि त्यात उद्या पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या संबंधी जी सुनावणी ती सुरू होते, या सगळ्या पार्श्वभूमीवर हा वाद बरा का, योग्य नव्हे? असं आहे की मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बद्दल उद्या सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी आहे. आपण सगळेजण अशी अपेक्षा करूया आणि आशा व्यक्त करूया की जी स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावर दिलेली आहे ती उद्या किमान ती स्थगिती उठवेल आणि मराठा समाजाच्या मुलामुलींना न्याय मिळेल. ते जर झालं तर बाकी कोणत्याही अडचण यायचं काही कारण नाही. हे या राज्यामध्ये सामाजिक वातावरण जे बिघडत चाललेलं आहे किंवा काही लोक जे बिघडवायचा प्रयत्न करत चाललेले आहेत, मग त्यांच्या त्या प्रयत्नाला यश अजिबात येणार नाही. मूळ मुद्दा एक असा आहे, मी आपल्याला आठवत असेल आपल्याही चॅनलवर बोललेलो आहे मी आणि अनेक ठिकाणी बोललो आहे की गेल्या 6 महिन्यापासून बोलतोय मी की या राज्यातलं आघाडी सरकार आहे ही मराठा समाज आणि ओबीसी समाज यांच्यामध्ये वितुष्ट आणण्याचं, भांडणं लावण्याचं आणि विसंवाद करण्याचं काम करायला लागलेलं आहे. जेणेकरून कोविडचे प्रश्न असतील, या राज्याच्या समोरचे अनेक प्रश्न असतील, या प्रश्नावर लक्ष काढून घेण्याच्या करता त्यांची ही राजकीय खेळी समाजाच्या विस्तवावर जाऊन पुढे चालू झालेली आहे असं मी अनेक वेळा स्पष्टपणे सांगितलं. आता मी आपल्याला एक गोष्ट स्पष्टपणे सांगू इच्छितो. मराठा समाजानं सरसकट असं 1-2 नेते जर सोडले तर ओबीसी मधून आरक्षण आम्हाला द्या असं कोणत्याही नेत्यांनी, मोठ्या नेत्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं नाही. आता असं असताना सुद्धा ओबीसी मधील काही नेते जे स्वतःला नेते समजतात ते मात्र मराठा समाजाच्या विरोधात चिथावणीखोर भाषा सातत्यानं वापरणं सुरू आहे आणि मराठ्याला ओबीसी मध्ये आरक्षण देऊ नये, मराठ्याला ओबीसी मध्ये आरक्षण देऊ नये अशा पद्धतीचं वक्तव्य सुरू आहे. भाई हे वक्तव्य कोण करतंय याचा जर आपण शोध घेतला तर सगळ्यात महत्त्वाचं दुर्दैव गोष्ट असं आहे की राज्य मंत्रिमंडळातले एक जबाबदार मंत्री जे वडट्टीवार साहेब आहेत ते स्वतः त्याच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये वक्तव्य करतात, मोठ्या प्रमाणामध्ये दुभांगण्याची भाषा करतात आणि मंत्रिपदाला काळीमा फासायचं काम करतात. बरं ते सोडले. आदरणीय भुजबळ साहेब हे एक या राज्यातले ज्येष्ठ नेते आहेत, मंत्रिमंडळातले सुद्धा सर्वात ज्येष्ठ आहेत. आता ते आतून अगोदर बोलत होते, आतून अगोदर सर्व काम करत होते. आता काही दिवसापासून त्यांच्या समता परिषदेच्या नावाखाली आता सर्रास मोर्चे सुरू झालेले आहेत. आता हा एक भाग झाला. दुसरी गोष्ट जी शेंडगे साहेब आहेत, प्रकाशराव शेंडगे, हे सुद्धा मोर्चे काढतात. आता हे 3 पक्षाचं सरकार आहे.
वडट्टीवार साहेब काँग्रेसमधले, ते स्वतः आघाडीवर आहेत. दुसरे भुजबळ साहेब ते राष्ट्रवादी आहेत, राष्ट्रवादी आघाडीवर आहे. तिसरे जे शेंडगे साहेब आहेत ते शिवसेनेत आहेत. म्हणजे या सरकारच्या तिन्ही पक्षांनी हे ठरवलेलं आहे की मराठा समाजाला बदनाम करायचं, त्यांना अडचणीत आणायचं आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये हे जे अंतर कसं वाढेल ओबीसीमध्ये आणि मराठा समाजामध्ये हे पाहण्याचं काम करायचं आणि मराठा समाजाला एकटं पाडायचं काम करायचं. आणि ती मला एक स्पष्ट दुर्दैवानं हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे, शाहू महाराजांचं आहे, महात्मा फुल्यांचं आहे, त्याचबरोबर अण्णाभाऊ साठेंचं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा थोरा मोठ्यांचं हे राज्य आहे. त्यांच्या विचारातून हे घडलेलं राज्य आहे. सामाजिक समता या ठिकाणी नांदते. या सामाजिक समतेला यांनी पूर्णपणे विस्कळीत करायचं काम, त्याला छेद देण्याचं काम सरकार करायला लागलेलं आहे. जेणे की सरकारनं ओबीसीच्या नेत्यांना, मराठा समाज नेत्यांना एकत्र आणणं गरजेचं आहे, गैरसमज दूर करणं गरजेचं आहे. असं म्हणलेलं नाहीये की आम्हाला ओबीसीच्या कोट्यातनं आरक्षण द्या म्हणून. असं असताना ओबीसी समाज या सगळ्या गोष्टी अंगावर उडून घेतोय का? नाही, ऐकून घ्या. हे बघा, आता माझ्या समोर 3 मराठा समाजाचे नेते तुम्ही बसवलेले आहेत. तिघांनी 3 वेगवेगळे आरोप केलेत. मला त्यांना उत्तरं देऊ द्या आधी. बघा, ते आधी जे पाटील साहेब बोलले ते म्हणाले की चिथावणीखोर भाषा ओबीसी नेते करतात. मला एक सांगा, तलवारीची भाषा कधी केली का वडेट्टीवार साहेबांनी? तलवारीची भाषा कधी केली का भुजबळ साहेबांनी? हे आमचे जे ओबीसी नेते आहेत, मग ते वडेट्टीवार साहेब असतील, प्रकाश शेंडगे असतील किंवा भुजबळ साहेब असतील, यांनी कधीही चिथावणीची भाषा अजूनपर्यंत केलेली नाही आणि याच्या पुढे ते करणार पण नाहीत, कारण तो त्यांचा पिंड नाही. तलवारीची भाषा कोणी केली हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि आम्हाला नाही मिळणार तर आम्ही दुसऱ्यांना पण मिळू देणार नाही. ही भाषा पण कोणी केली हे बी सगळ्यांना माहिती आहे. हे खासदार संभाजी भोसले असतील किंवा खासदार उदयन भोसले असतील या आणि मेटे साहेब काही त्या बाबतीत काही कमी नाही आहेत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी की समता परिषदने मोर्चा काढला तर मेटे साहेबांना वाईट वाटतं. मला सांगा, महाराष्ट्रामध्ये मोर्चे काढण्याची सुरुवात कोणी केली हो? लाखांचे मोर्चे, एक मराठा लाख मराठा, हे कोणी सुरू केलं आणि कोणी दहशतीची परिस्थिती सुरुवात केली? आता तुम्ही जर एवढे लाखांचे मोर्चे तुम्हीच काढायला लागलेत तर मग बाकीच्या समाजांनी भयग्रस्त होऊन त्या दहशतीमध्ये जर काही बचावासाठी जर काही ऍक्टिव्हिटी केली तर तुम्ही त्यांना लगेच दोष देणार का? मला सांगा, हे अंगावर ओढून घेण्याचं नाहीये. मी जरा उत्तर देतो. मला जरा बोलू द्या एक मिनिट. गेवरे साहेब म्हणतात, गेवरे साहेब जे आता म्हणले की संभाजीराजेंनी त्यांना एक एवढं संभाजीराजेंनी खुलासा पण केला, तलवार आम्ही तलवार काढू, हे एक प्रतिकात्मक म्हणतात. अहो समजून घ्या, आपण शिकले सवरलेले लोक आहोत. आपण म्हणतो की नाही तलवार म्हणजे ही जी तलवार म्हणले नाही, संभाजीराजे म्हणले आणि त्यांनी त्यानंतर खुलासा नाही एक मिनिट त्यांनी राजे एक लक्षात घ्या, छत्रपतींनी म्हणले की आम्ही तलवार काढू म्हणजे आम्ही रस्त्यावर होतो, असा प्रतिकात्मक ते बोललेत. आणि आपण त्याचा जे गैर अर्थ काढताय, राजेंनी खुलासा पण केलाय त्यासाठी. राजेंनी सांगितलं की मी असा आहे की माझे तलवारीचा हे प्रतिकात्मक आहे आणि आपण शब्दचे अर्थ घेतात. दुसरी गोष्ट त्यांच्या विरुद्धात तुम्हाला बोलण्याचं काय कारण आहे? 2 मिनिटं सांगतो. वडेट्टीवार साहेब सरळ म्हणतात की मी मंत्री आहे आणि जर का जर ओबीसीच्या ह्याच्यात झालं तर मी मंत्री पदाचा राजीनामा देऊ. त्यानंतर भुजबळ साहेब म्हणतात अरे लोकशाही राजीनामा देण्याची, अहो ते स्वतः राजीनामा देत आहेत, तुमचा राजीनामा मागतायत का? ते स्वतः देऊ दे ना राजीनाम्याला. आम्हाला काय, आम्हाला राजीनाम्याचं ऐका. लक्षात घ्या, एक लक्षात घ्या की त्यांनी ज्यावेळी राजीनामाची भाषा करताना जी चितावणी करू भाषण करतात, काय संभाजीराजे कधी नाही त्यांनी काय सांगितलं, मराठा आजचं काय झालं तुम्ही जर बीडच्या ह्याच्यातलं सांगता, रक्ताचे पाठ वाचतील, याला चितावणी म्हणत नाही. जी आमची आणि दुसरी गोष्ट आहे का, दुसरी गोष्ट आहे का, ती कार्यकर्ता बाई आहे, ती आमची बहीण जी आहे ती बोलली असेल, ती काही नेता आहे आता सगळी कोणी बोललं का ते सांगा. भारतात नाही त्या नेत्यांपैकी कोणी तलवारीची 2 मिनिटं आहे का फक्त? हो, 2 मिनिटं सांगतो, 2 मिनिटं सांगतो. दुसरी गोष्ट आपण म्हणला की मराठ्यांनी लाखोची मूर्ती घेऊन जाऊ नका, मूळ मुद्द्यावर या. मूळ मुद्द्यावर येऊ आपण.
आपण या संघर्षाच्या याच्यात नको हॅलो. मुद्द्यावर येऊ. तुम्ही एक लक्षात घ्या, लाखोचे मोर्चे काढले, तर त्या विनायक मोर्चामध्ये- मेटेजी, मला आपल्याकडे यायचंय, आपलं या विषयाला घेऊन उत्तर घ्यायचंय, पण वेळ झाली का ब्रेकची? ब्रेक नंतर मी थेट जाणार आहे विनायक मेटे यांच्याकडे आणि बघूया त्यांचं नेमकं या विषयाला घेऊन काय म्हणणं आहे आणि काय मुद्दे ते मांडतात. दुसरं की त्यांनी पत्र देखील लिहिलंय मुख्यमंत्र्यांना, त्या विषयाला घेऊन देखील आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत. उद्या सुप्रीम कोर्टात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाची सुनावणी जी तिची सुरुवात होते आणि त्याच पार्श्वभूमीवर आज आपण चर्चा करतोय. आणि त्याच आज आपण बघितलं की ओबीसी समाजाने देखील काही मोर्चे काढले होते, हा देखील मुद्दा चर्चेत येतोय. श्रावण देवरे आपल्याबरोबर आहेत, दिलीप पाटील आपल्यासोबत आहेत, विनायक मेटे आपल्यासोबत आहेत. मी थेट विनायक मेटे यांच्याकडे जातोय. विनायक मेटेजी, चर्चेतला संघर्ष करण्यापेक्षा खरं तर आपण तोडगेवरती येऊयात. तोडगा महत्त्वाचा आहे. सध्या तरी असं दिसतंय की स्वतंत्ररित्या आरक्षण देणं, आता माहीत नाही यावरती कायदेतज्ञ अभ्यास करतात, पण तुर्तास तरी दिसून येत नाहीये. मग मुद्दा उरतो किंवा असा एक मतप्रवाह आहे की ओबीसीच्याच कोठ्यातनं आरक्षण मिळावं किंवा दिलं जावं. याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? नाही, प्रश्न असा आहे की आता मराठा समाजाला जे गायकवाड आयोगाच्या शिफारशीनुसार जे आरक्षण 12 आणि 13% मिळालेलं आहे, जे हायकोर्टानं दिलेलं आहे 16% कमी करून, आता त्याच्यावरती सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आणि त्याच्यावर आता सुनावणी आहे. बरोबर. आता त्या सुनावणीचा जोपर्यंत रिझल्ट येत नाही किंवा निकाल अंतिम येत नाही, आता उद्याची सुनावणी आहे ही अंतरिम स्थगिती उठवण्याच्या बद्दल आहे. ती स्थगिती मगाशी मी म्हणाल तर उठवलं तर हा सगळाच प्रश्न आपोआप संपून जातो. दुसरा मुद्दा जर नाही झालं तर अंतिम हिअरिंगमध्ये काय निकाल येतोय ते पाहणं महत्त्वाचं आहे. ते निकाल जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत कुणी काही घाबरायचं काही कारण नाही. कुणीही असं जबाबदार माणसानी असं म्हटलेलं नाही की ओबीसीतून आम्हाला आरक्षण द्या. आताच नाही, पहिल्यापासून जेव्हा जेव्हा मागणी आली, गेली आता 30 वर्षापासून आम्ही मागणी करतोय, पण ओबीसी मधून आम्ही काही फार मागणी कधी केलेली नाही. राहिला प्रश्न 16ला जेव्हा मोर्चे मोठे मोठे निघाले, त्याच्या अगोदर बी मोठ्या प्रमाणात यात्रा काढल्या, सगळे आम्ही आंदोलन केले, संघर्ष केला, सगळे केले. पण 16ला जेव्हा मोर्चे मोठ्या प्रमाणात 1 मराठा लाख मराठा निघाले, तेव्हा कोणत्याही समाजाच्या बद्दल कुठेही अपशब्द सुद्धा सरकारच्या बद्दल सुद्धा वापरला गेला नाही. आणि हा एक त्याच्यामध्ये उलट सर्व समाजाने मदत केली. कुणी पाण्याची केली असेल, कुणी खाऊची केली असेल, कुणी आणि साफसफाईची, वेगवेगळ्या पद्धतीनं मराठा समाजाला त्या मोर्चामध्ये मदतच करण्याचं काम केलं आणि मराठा समाजानं सुद्धा त्याची जाणीव ठेवली. आणि म्हणून मोठा भाऊ या नात्यानंच मराठा समाज आज या राज्यामध्ये वागतोय. दुर्दैवाने याला छेद द्यायचं काम आघाडी सरकारमधले काही नेते दुर्दैवानं करायला लागलेत. ते का करायला लागलेत, कशामुळे करायला लागलेत, हे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी खरं तर विचारलं पाहिजे. आता जी मोर्चे निघायला लागलेले आहेत, खरं तर ज्या मगाशी देवरे साहेब म्हणाले की एक भगिनी म्हणाली, खरं तर ते आमच्या बीडच्या भगिनी आहेत, नाव काय मला माहिती नाही ते, पण ते जास्त वाईट आहे देवरे साहेब की नेत्यांनी एखादी गोष्ट बनली तर ती एखाद्या वेळेस राजकारण म्हणून आपण समजू शकतो. पण जेव्हा सर्वसामान्य आमची भगिनी म्हणायला लागली काही गोष्ट, तेव्हा ती तुमचं जे काही वक्तव्य आहेत चुकीचं किंवा भावना भडकवणारं ते कितपत खाली रुजत चाललेलं आहे याचं भान या राज्यातल्या सामाजिक चळवळीतल्या सर्वांनी ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. तुमच्या नेत्यांची म्हणून आम्ही कधीही अशी गोष्ट केली नाही. आणि मला माहिती ना, म्हणजे बीडचा ओबीसी समाज असेल किंवा अन्य ठिकाणचा सर्वसामान्य ओबीसी मध्ये आणि मराठ्यामध्ये अजिबात कटुता नाही. दुर्दैवाने मगा म्हणलं तसं मग आपले ज्येष्ठ नेते भुजबळ साहेब असतील, नवीन ओबीसी नेते होऊ पाहणारे वडट्टीवार असतील किंवा अनिल शेंडगे सारखे जे काय असे प्रकाशात पुढे यावं म्हणून चाललेलं आहे, अशी लोक मोठ्या प्रमाणामध्ये जातीवाद पसरवायचं आणि सामाजिक स्वास्थ्य बिघडवायचं काम या राज्यामध्ये करणं सुरू आहे. ते थांबवायचं काम सरकारनं केलं पाहिजे. ते करण्याच्या ऐवजी त्याच्यामध्ये तेल वतायचं काम मंत्रिमंडळातलेच लोक करायला लागले, तर या राज्यातल्या सर्वसामान्य लोकांनी जायचं कुणाकडं, पाहायचं कुणाकडं, हा मोठा प्रश्न आहे. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे आपल्या माध्यमातून सरकारला, उद्धवजींना आणि आदरणीय पवार साहेबांना की तुम्ही या मराठा समाज असेल, ओबीसी समाज असेल किंवा ज्या ज्या रिझर्वेशनची ज्याची मागणी आहे, मग धनगर समाज असेल,
मुस्लिम समाज असेल, ब्राह्मण समाज असेल, या सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम, त्यांच्या भावना समजून घ्यायचं काम आणि त्यांना न्याय द्यायचं काम हे त्यांनी करावं सरकारनं असं- केलं पाहिजे. असं आपलं ते म्हणणं जर नाही केलं तर शांत मग आक्रोश होणारच आहे. ते मग त्याच्यामध्ये समन्वय नाही घडवला तर त्याच्यामध्ये असंतोष निर्माण होणारच आहे आणि मग सामाजिक समता किंवा सामाजिक अशांतता निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याला फक्त आणि फक्त हे सरकार जबाबदार असेल आणि जे असे भडक वक्तव्य करतायत लोकं, सावंतवाडीजी, ते जबाबदार शेवटी असतील. त्या विजय लोकांचं वडेट्टीवार, राजकारण छगन साध्य होईल, भुजबळ पण हे हे राज्य राज्याचे तुम्ही घालवून मंत्री बसाल पहिलेत. हे मी आपल्याला स्पष्टपणे सांगू इच्छितो. मग ते ओबीसी नेते आहेत खरं तर. अशा वेळी काही वक्तव्य त्यांनी जबाबदारीने करायला हवीत, निष्पक्षपणे त्यांनी वागायला हवं. नाही, एक मला एक सांगा साहेब, की एखाद्या मंत्र्याने जर असं सांगितलं की जर माझ्या समाजावर अन्याय झाला तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईल, मला सांगा हे वाक्य लोकशाही प्रक्रियेमधलं आहे की नाही? हे बघा, वडेट्टीवार साहेब मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागत नाहीये, वडेट्टीवार साहेब मराठ्यांचा राजीनामा मागत नाहीये, वडेट्टीवार साहेब सांगतायत की मी स्वतः राजीनामा देईल. आता स्वतः राजीनामा देण्याची प्रक्रिया बाबासाहेब आंबेडकरांपासून सुरू झाली आहे. बाबासाहेबांवर जेव्हा समाजावर अन्याय झाला, हिंदू कोड बिलाच्या विरोधात जेव्हा आंदोलनं झाली, त्यावेळेस बाबासाहेबांनी सांगितलं की मी आता माझ्या समाजावर होत असलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ मी मंत्रिपदाचा राजीनामा देत आहे. ही बाबासाहेबांची लोकशाही प्रक्रिया होती. तीच लोकशाही प्रक्रिया वडेट्टीवार साहेब जर सांगत असतील किंवा मी राजीनामा देईल, मी दुसऱ्या कोणाचा राजीनामा मागत नाहीये, माझ्या ओबीसी समाजावर जर अन्याय होत असेल तर मी वडेट्टीवार म्हणून ओबीसी मंत्री म्हणून मी राजीनामा देईल. आणि हे लोकशाही प्रक्रियेमधलं वाक्य असताना याला तुम्ही चिथावणीखोर वाक्य कसं काय म्हणता हो? म्हणजे तलवारची भाषा चिथावणीखोरची नाही. तुम्हाला आम्हाला नाही मिळालं तर तुम्हाला बी मिळू देणार नाही, ही भाषा मंत्री चिथावणीखोरीची म्हणून नाही. तर ते सगळ्यांचे आहेत ना. पहिली हो ना. जबाबदारी त्यांची ती आहे ना, संविधानाची शपथ घेतली त्यांनी. हे बघा, मंत्रिपदाचा राजीनामा देणं ही काही वाईट गोष्ट नाही, ही काही संविधानाच्या विरोधातली गोष्ट नाही आहे. उलट ही लोकशाही प्रक्रियेची संविधानात्मक बाब आहे की जर एखादी गोष्ट जर तत्वानुसार होत नसेल, संविधानानुसार जर होत नसेल तर संविधानच सांगते तुम्हाला की तुमच्यावर जर अन्याय होत असेल, तुमच्या समाजावर जर अन्याय होत असेल तर तुम्ही राजीनामा दिला पाहिजे आणि निषेध व्यक्त केला पाहिजे की जो बाबासाहेबांनी पण निषेध, बाबासाहेबांनी पण राजीनामा दिला. एक मिनिट, गेवरे साहेब, ज्यावेळी एखादा मंत्री मंत्रिपदाची शपथ घेतो त्यावेळी सगळ्या समाजा म्हणजे सगळ्यांचं त्यांनी समतेनं वागायला पाहिजे, एकसारखं करायला पाहिजे. मंत्री पदावर असलेला माणूस कुठल्याही समाजाची बाजू घेऊ शकत नाही किंवा कुठल्याही समाजाच्या विरोधात बोलू शकत नाही. आता चिथावणीखोरचं सांगतो. चिथावणीखोर म्हणजे त्यांनी हॅलो 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 आवाज गेलाय? हा, दिलीप पाटील यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला. एकदा आपण नाही, हे बघा, एक साधी गोष्ट आहे साहेब, मी एक साधी गोष्ट सांगतो. मराठा समाजाचं एक मिनिट ऐकून घ्या. हे बघा, अशोक चव्हाण साहेब, हॅलो, जरा एक मिनिट देवरे साहेब, जरा आपण ऐकून घ्या. चुकीचं समर्थन तुम्ही करू नका. त्याचं बघा, माननीय वडेट्टीवार साहेब मंत्री आहेत, त्या कॅबिनेटमध्ये आहेत, अतिशय वजनदार मंत्री आहेत, भुजबळ साहेब आहेत, अनेक लोक आहेत. या लोकांनी आपल्या समाजावर अन्याय होतोय असं वाटत असेल तर, त्यांची खात्री वाटत असेल तर मंत्रिमंडळामध्ये जाऊन आग्रहानं तो अन्याय दूर करायचं काम त्यांनी मंत्रिमंडळात राहून केलं पाहिजे. बाहेर जाऊन, म्हणजे बाहेर तुम्ही यासाठी जाता की तुम्हाला ते फक्त पेटवायचंय, तुम्हाला सामाजिक हे सगळी जी शांतता नांदतीये ती बिघडवायची आहे. तुमच्यामध्ये हिंमत आहे, तुम्ही ज्येष्ठ नेते आहेत, त्यांचा शब्द कोणी तोडत नाही. काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठीमागे उभं आहे, इकडे पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस भुजबळ साहेबांच्या उभी आहे, तिकडे शेंडगे. मग यांनी मंत्रिमंडळात जाऊन आपला अन्याय दूर करावा, समाजाला विनाकारण मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक वेळा सांगितलं गेलंय राजीनामाही देऊ नये, त्यांनी राजीनामा देऊ नये आमचं मत आहे. त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत काम करावं, सगळ्या समाजाचं काम करावं. मंत्रिमंडळाच्या बैठकीत वडेट्टीवार साहेब, भुजबळ साहेब आणि आणखी इतर सगळ्या नेत्यांनी अनेक वेळा सांगून पाहिलं. अजूनही महाज्योतीला, ओबीसीच्या महाज्योतीला अजूनही एक तंबडी मिळत नाही. ओबीसी वकिलांसाठी कोणी बोलत नाहीत. अशोकराव चव्हाण, अशोकराव चव्हाण काही त्याबद्दलचा अहवाल जो आहे तो कॅबिनेटमध्ये तिथे सबमिट करण्यात येणार आहे आणि याबद्दलचा निधी देखील अलॉट होईल. हो, हे तुमच्या मागण्या आहेत ना, तुम्ही करा ना, काय हरकत नाही.
प्रत्येक विशालजी- समाज आपल्या मागण्या करू शकतो. प्रत्येक समाजाला तो अधिकार आहे. मागण्या करण्याबाबत काय नाही आहे. मंत्रिमंडळात तुम्ही आहात, कॅबिनेटमध्ये आहात. तुम्ही ज्या पद्धतीने कुठल्या मंत्रिमंडळात बैठकीत सांगितले की मराठा आरक्षण हे ओबीसी मधनं द्यायचं, मराठ्यांना आरक्षण असं कुठेही झालेलं नाही. मग तुम्ही कॅबिनेटमध्ये असं झालं नसताना हे बाकीच्या मागण्या तुम्ही करा ना. महाज्योतीला पाहिजे हे करा का, त्याबद्दल मराठा समाजाने कुठं घेतलंय? मराठा समाज स्वतःच बद्दल बोलतो. बोलूयात अधिक बोलूयात. वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक नंतर मला दिलीप पाटील यांच्याकडे जायचंय, कारण फार त्यांच्याशी आपण या सेगमेंटमध्ये चर्चा करू शकलो नाही. बघूयात त्यांचं काय नेमकं म्हणणं आहे. घेऊयात एक ब्रेक. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आपलं सगळ्यांचं स्वागत. आपण बघतोय उद्या सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षणाच्या सुनावणीला, म्हणजे अंतरिम स्थगिती उठवण्याबद्दलच्या मुद्द्याला घेऊन उद्या सुनावणी होणार आहे. आणि त्यात पुन्हा मराठा विरुद्ध ओबीसी असा निर्माण झालेला संघर्ष, दिवसभर निघालेले मोर्चे. जातोय मी विनायक मेटे यांच्याकडे. दिलीप पाटील मी आपल्याकडे येतोच, पण विनायक मेटे, आपण अगदी योग्य मुद्दा मांडलात. अंतरिम स्थगिती उठल्याशिवाय हा वाद संपणार नाही. तर आता एकूणच राज्य सरकारची, म्हणजे कधी वकील उपस्थित नाही म्हणून सुनावणी पुढे ढकलल्या जाते, कधी राज्याचे मंत्री तिथे जाऊन बघत नाहीयेत, हाही एक मुद्दा असेल. आपण एक पत्र लिहिलं, सरकारची तयारी झाली आहे का? होय, अगदी बरोबर आहे. कारण आतापर्यंत जेव्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू झाली, म्हणजे मूळ आरक्षणाच्या बद्दल, आणि तेव्हापासूनचं जे काही स्थगिती मिळण्यापर्यंत जर आपण सगळ्या सुनावण्या पाहिल्या तर प्रत्येक वेळेस सरकारच्याकडून काही ना काही चुका ह्या घडत गेलेल्या आहेत. कधी वकिलामध्ये समन्वय नव्हता, कधी वकील उपस्थित नव्हते, तर कधी कागदपत्र आमचे दिल्लीला पोहोचले नाही म्हणून सांगितलं, कधी आमची तयारी झाली नाही म्हणून सांगितलं, कधी गायकवाड आयोगाचं भाषांतर आमच्याकडून झालं नाही म्हणून सांगितलं. अशा अनेक प्रकारच्या चुका या शासनाकडून सर्वोच्च न्यायालयामध्ये झालेल्या आहेत. त्यानंतर स्थगिती मिळाल्यानंतर ती स्थगिती उठवण्याकरता सुद्धा जी सुनावणी झाली त्यामध्ये तर वकीलच गैरहजर राहिले. अशा प्रकारच्या चुका खूप झालेल्या आहेत. म्हणून मी उद्याची सुनावणी मराठा समाजाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची, या राज्याच्या दृष्टीनं सुद्धा महत्त्वाची आहे, जेणेकरून इतर समाजाला सुद्धा त्याचा आधार मिळू शकेल. आणि म्हणून मी पत्र माननीय मुख्यमंत्री आणि अशोकराव चव्हाण साहेब आणि सदस्यांना त्याच्यात लिहिलेलं आहे की एक उद्याची सुनावणी ही अंतरिम स्थगिती उठवण्याकरता जरी असेल तरी जे 5 न्यायमूर्तीचं घटनापीठ स्थापन झालेलं आहे, ते घटनापीठामध्ये ज्या 5 पैकी 3 न्यायमूर्ती महोदय असे आहेत की ज्यांनी आरक्षणाला स्थगिती दिलेली आहे, किंवा जी स्थगिती मिळाल्यानंतर जी उठवायला पाहिजे होती त्याची सुनावणी झाली, त्याच्यामधले हे 3 न्यायाधीश महोदय आहेत आणि उर्वरित 2 आहेत. असं 5 न्यायाधीश महोदयाचं घटनापीठ स्थापन झालेलं आहे. आता आपण विचार करू शकता, 5 पैकी 3 न्यायाधीश महोदय जर अगोदरचेच असतील तर उद्या निकाल काय लागू शकेल किंवा कशी चर्चा होईल हे सांगणं मोठं धारिष्ट्याचं असेल. तर ही सगळी परिस्थिती लक्षात घेऊन शासनानं 5च्या ऐवजी 7 न्यायाधीशांचं घटनापीठ कसं स्थापन होईल हे बघायला पाहिजे होतं, किंवा जास्त बघायला पाहिजे होतं. ते करू शकले नाही. आता तरी उद्या वेळ माझ्याकडे थोडा अगदी उरलेला आहे. दिलीप पाटील, एक लक्षात घ्या. आता जे सांगितलं मेटे साहेब म्हटले की उद्याच्याला येईल. आता उद्याच्याला सरकारनं तयारी असतील किंवा बाकीचे त्यांचे सेक्रेटरी असतील किंवा जे हे असतील, ती तयारी करायला पाहिजे होती. दुसरी गोष्ट असं आहे की सर्व जे याचिकाकर्ते आहेत बाकीचे जे घ्यायला पाहिजे होतं. कारण आता ही वेळ नाही आहे याबद्दल चर्चा करायची किंवा याबद्दल मत मांडायची. आता कसं आहे की उद्या त्याला सुनावणी आहे. सरकारला आमची नम्र विनंती आहे, सरकारने हे करायला पाहिजे, जे काय त्रुटी असतील जे काय तुम्ही पूर्ण करा. आणि कृपया सगळ्या पद्धतीने कुठल्याही परिस्थितीमध्ये वकील असतो ते समन्वय करून जे कोर्टात जे मांडायचं आहे ती बाजू भक्कमपणे मांडायला पाहिजे. आता काय आहे, हजारो विद्यार्थ्यांचं तुमचं नोकरीचा विषय अडकून पडलेला आहे. जवळजवळ 2014चे विद्यार्थी आहेत आमचे, 3,500 विद्यार्थी आहेत अडकलेले की ज्यांचा लिगली काही असा संबंध नाही आहे. परत आता फ्रेश मधले जवळजवळ 2,500-3,000 आहेत. तर ह्या विद्यार्थ्यांचा मोठा प्रश्न आहे. त्याचबरोबर प्रवेश प्रक्रिया आहे. तुम्ही शालेय प्रवेश प्रक्रिया किंवा ज्या काही आहेत
तुम्ही थांबवणार आहे? तर अशा पद्धतीने विचार करून जर का लवकरात लवकर स्टे उठवायचा प्रयत्न करायला पाहिजे. कारण सामाजिक प्रश्न तयार झालेला आहे. कारण मराठा समाजाला बाजूला ठेवून तुम्ही जर अशा भरती प्रक्रिया राबवलं तर मराठा समाज कुठल्याही परिस्थितीत तो मान्य करणार नाही. आणि त्याचबरोबर जर बाकीचे पण समाजाचा असा विषय होऊ शकतो की आम्ही किती दिवस वाट बघणार. तर लवकरात लवकर जे आहे ते सरकारने या गांभीर्याने घ्यायला पाहिजे. आणि उद्याच्या सुनावणी एक चॅलेंज म्हणून की आपण ही स्टे उठवण्यासाठी जोरदार प्रयत्न करायला पाहिजे. आणि स्टे जर का उठवला तर मला वाटतं की बऱ्यापैकी काही मोठं सरकारला असू दे किंवा समाजाला राज्य सरकारच्या वतीनं वकिलांनी सशक्तपणे न्यायालयात आपली बाजू मांडायला हवी. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि आपण अपेक्षा व्यक्त करूयात, आशा करूयात आणि जसं विनायक मेटेंनी म्हटलं की प्रार्थना करूयात की उद्या न्यायालयात तसं घडावं. पण चला, प्रत्येक बाजूने आपण तयारी करून आहोत आणि या गोष्टीला घेऊन आपण सहमत आहोत की मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. धन्यवाद आपल्या सगळ्यांचे, आपण या चर्चेमध्ये सहभागी झालात आणि आपले मुद्दे मांडले. त्याच्यामुळे हे आरक्षण मिळण्याच्या दृष्टीने सरकारने पुढची पावलं उचलावीत. खरं तर गंभीर राहावं, कारण ते गंभीर नाही असे वारंवार आरोप त्यांच्यावरती होताना दिसत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा या सगळ्या याच्यात जे स्थैर्य आहे, समाजातलं जे संतुलन आहे, ते ओबीसी विरुद्ध मराठा असा एक संघर्ष निर्माण होऊन बिघडताना दिसत आहे. ते होता कामा नये. प्रत्येकाने या ठिकाणी जोर लावून आपला आवाज जो आहे तो तिथपर्यंत पोहोचवला पाहिजे आणि आरक्षणाच्या संदर्भातल्या पुढल्या हालचाली झाल्या पाहिजे. यानंतर इथेच थांबूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. बघूयात, गेल्या 10 महिन्यांपासून येमेनमध्ये अनेक भारतीय नागरिक अडकून पडले होते आणि त्याची माहिती डॉक्टर धनंजय दातार यांना मिळाली आणि त्यानंतर त्यांनी पैशाचा आणि इतर कसलाही विचार न करता भारतीयांच्या सुटकेसाठी प्रयत्न केलेत. त्यांच्या अथक प्रयत्नातून भारतीय नागरिकांसह इतर देशांच्या नागरिकांची देखील सुटका झाली. पाहूयात त्यांच्या या समाजसेवेवरील हा खास रिपोर्ट. दुबई स्थित अल अदिल ट्रेडिंग समूहाचे व्यवस्थापक मसाला किंग डॉक्टर धनंजय दातार यांनी पुन्हा एकदा मदतीचा हात दिला आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे यमनच्या कैदेतून 20 जहाज कर्मचाऱ्यांची सुटका झाली आहे. यापैकी भारतीयांना डॉक्टर दातार यांनी प्रत्येकी 20,000 रुपयांची तातडीची मदत केली आहे. ओमानवरून सौदीकडे निघालेले हे जहाज वादळी हवेमुळे भरकटले आणि यमनच्या युद्धप्रवण क्षेत्रात गेले. यमनी तटरक्षकांनी या सर्व कर्मचाऱ्यांना अटक करून बंदिस्त केले होते. डॉक्टर दातार यांनी या घटनेचा पाठपुरावा केला आणि भारतीय राजदूत अशोक कुमार आणि निवृत्त भारतीय राजदूत ज्ञानेश्वर मुळे यांच्या मदतीने कर्मचाऱ्यांची सुटका केली. आम्हाला इथून काढायसाठी डॉक्टर धनंजय दातार यांनी खूप मेहनत घेतली. मी तन्मय माने, मुंबई. गेल्या 10 महिन्यापासून आम्ही यमनमध्ये फसलेलो होतो. तर काल आम्हाला हौतीज अथॉरिटीने रिलीज केलं. त्याच्यासाठी आम्हाला डॉक्टर धनंजय दातार आणि त्यांच्या टीमने सहकार्य केलं. मी संदीप लोहार, कोल्हापूर. आम्ही गेले 10 महिन्यापासून यमनमध्ये फसलेलो होतो आणि आम्हाला यमनमधून बाहेर काढण्यासाठी डॉक्टर धनंजय दातार यांची टीम यांनी आम्हाला खूप मदत केल्याबद्दल आम्ही यांचे मनपूर्वक आभारी. येमेनमध्ये अडकलेल्या 14 भारतीयांची सुटका झाली याचा मला खूप आनंद आहे. जेव्हा या लोकांनी मला संपर्क केला तेव्हा अनेक वेळा पाठपुरावा करून ते हतबल झाले होते. त्यांच्याकडे पैसे देखील संपले होते. डॉक्टर धनंजय दातार सर यांनी आर्थिक मदत केल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. मला जशी त्यांची न्यूज कळाली लगेचच माझी मित्रमंडळी जे आहेत, जशी धनश्री पाटील झाले, ज्ञानेश्वर मुळे साहेब झालेत, जे त्यांना मी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांनी लगेचच जिबुतीमध्ये अशोक कुमार करून जे ॲम्बॅसिडर आहेत त्यांना कॉन्टॅक्ट केला आणि त्यांचा पाठपुरावा केल्यानंतर हे 14 लोक रिलीज झाले. आणि असे जर पुढे भारतीय जिथे अडकले असतील, ज्यांना आपल्या मायदेशी परतताना काही डिफिकल्टी येत असेल तर मला नक्की कॉन्टॅक्ट करावं. आम्ही त्यांची नक्की सुटका करून. यानंतर नगर महानगरमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.